नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. नवरात्र स्पेशल आहे. नवरात्रामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवून खातो, पण आज आपल्याला स्नॅक्समध्ये एकाच मिश्रणापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खायचे, जे की आपण नेहमीच बनवतो, पण अगदी भन्नाट आणि परफेक्ट आणि कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये कसं बनवायचं ते पाहूया. चला आता सुरुवात करूया. ह्या ठिकाणी 1 वाटी आपण कच्चा साबुदाणा घेतलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी 2 ते 3 आलू इतके आपण बटाटे ह्या ठिकाणी उकडून घेतलेले, त्यावरची साल सुद्धा काढून घेतलेली आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला, पॅन छान गरम झाला की त्यामध्ये आपण जो साबुदाणा घेतलेला आहे तो टाकून दिलेला आहे. अगदी गॅस मीडियम ठेवून आपल्याला थोडंसं गरम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्तीचं पण भाजायचं नाही, थोडंसं भाजलं गरम झाले तरी आपण ह्या ठिकाणी गॅस बंद करणार आहोत. आता व्यवस्थित आपला हा साबुदाणा भाजून झालेला आहे, आपल्या साईडला ठेवायचा थंड होण्यासाठी. आपण ह्या ठिकाणी जो बटाटा घेतलेला आहे उकडून, त्यावरची साल काढून घेतलेली आहे. अशा छोट्या खिसणीनं आपण तो पूर्ण आता मॅश करून घेणार आहोत. मॅशरची गरज नाही, फक्त खिसणीनं जरी खिसून घेतलं तर अगदी ते व्यवस्थित होऊन जाईल. ह्या ठिकाणी आता साबुदाणा सुद्धा थंड झालेला आहे. आता मिक्सरचं ह्या ठिकाणी भांडं घेतले, त्या भांड्यामध्ये आपण टाकून अगदी छान वाटण तयार करायचे. पाहू शकता अगदी रवाळ असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. चाळायची काहीच गरज नाही, कारण आपल्याला ते बटाट्यामध्ये स्मॅश केल्याने मिक्स करायचे, त्यामुळे चाळायची गरज नाही ह्या ठिकाणी. आता आणखीन दुसरं आपल्या ठिकाणी जिरे टाकून घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला शेंदून टाकून घ्यायचे. उपवासासाठी बनवत असाल तर शेंदून टाका, एरवी बनवत असाल तर मीठ टाकलं तरी चालते. ह्या ठिकाणी उपवासाचा आपण ठेचा वाटून ठेवलेला आहे. हे ठेचा कसा वाटायचा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. अगदी अर्धा चमचा इतकं ही मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. आता सर्व जिन्नस आपले टाकून झालेले आहेत. दुसरे आपण कुठलेच यामध्ये पदार्थ ॲड करणार नाही, फक्त अगदी कमी साहित्यापासून अगदी मस्त आपण हा भन्नाट पदार्थ बनवणार आहोत. आता व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे, कारण कच्चा साबुदाणा आहे. व्यवस्थित मिक्स झाला तर पदार्थ हा व्यवस्थित होतो. रवा साबुदाणा असल्यामुळं आपण जो बटाटा मॅश करून घेतला त्या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आता आपण ह्या ठिकाणी घेतलेला आहे. व्यवस्थित मळून झालेला आहे. एक 10 ते 15 मिनटाकरता, जर वेळ असेल तर 15 मिनटं झाकून ठेवा. ह्या ठिकाणी मी 10 मिनिट झाकून ठेवलं होतं. 10 मिनिटानंतर अगदी छान आपलं पीठ सेट झालेलं आहे. ह्या ठिकाणी आपण चकली पात्र घेतलेलं आहे. चकली पात्रामध्ये आपल्याला अर्धं पीठ टाकून घ्यायचं आहे. अर्ध्या पीठापासून आपल्याला आणखी बरेच पदार्थ बनवायचे आहेत, त्यामुळे आपण इतकं पीठ ह्यामध्ये टाकून देणार आहोत. शिल्लक राहिलेल्या पिठापासून आपल्याला आणखीन वेगवेगळे बरेच पदार्थ बनवायचे आहेत. गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी तेल छान गरम झालं की ह्यामध्ये आपण चकलीने वेगवेगळ्या आकारामध्ये तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही छोटे मोठे टाकू शकता. अगदी ह्या ठिकाणी आपल्याला कुरकुरीत बनवायचं आहे, त्यामुळे आपण वेगळं बनवायचं असल्यामुळं शेवटी आपल्याला तुकडेच करायचे असल्यामुळे आपण कशाही आकारात टाकलं तरी चालते, किंवा तुमच्याकडे जर कात्रा असेल कट करण्याची तर त्याने सुद्धा आपण छोट्या छोट्या आकारामध्ये आत्ताच कट करून सुद्धा आपण तेलामध्ये टाकू शकतो. पण माझ्याकडे नसल्यामुळं मी ह्या ठिकाणी मी असंच टाकणार आहे. नंतर आता ह्याचे मी तुकडे करणार आहे. आता ह्या ठिकाणी पूर्ण टाकून झालेलं आहे. गॅस मीडियम ठेवून आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत, आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. गॅस मीडियम ठेवूनच तळायचा आहे, फुल करून तळायचा नाही, जे की आतपर्यंत छान कुरकुरीत होतील. आता एका साईडने असे तळलेले आहेत, दुसऱ्या साईडने आपल्याला उलटून टाकायचे आणि गॅस मीडियम ठेवून आपला गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण हे पूर्ण तळून घेणार आहोत. आता दोन्ही साईडनं व्यवस्थित तळून झालेला आहे. रंग पण छान सुरेख रंग आलेला आहे. आता आपल्या बाहेर काढून घ्यायचे. अगदी कुरकुरीत चकल्या टाईप आपले हे तयार झालेत. आपल्याला पुढं चकल्यासुद्धा बाहायच्या आहेत. ह्या ठिकाणी छोट्या आकाराच्या चकल्या आपण टाकून घेणार, जे की आपल्याला फास्ट उपवासा दिवशी बनवता येतील. आपल्याजवळ इतका वेळ नसतो की आपण प्रत्येक चकली ही मध्येच टाकत बसू, आणि बाहेर जर टाकलं तर आपल्याला चकली उचलता येणार नाही. त्यामुळे आपण छोट्या छोट्या अशा हे चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. आता त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. अगदी व्यवस्थित आपल्या ह्या चकल्यासुद्धा तळून झालेल्या आहेत. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. आता पूर्ण चकल्या आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आणि दुसरी चकली आपल्याला आता ह्यामध्ये टाकायचं आहे. अगदी तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल की किती अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेले आहेत. कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये आपण पटकन हा पदार्थ बनवू शकतो. अगदी ह्या ठिकाणी तुम्हाला एक मोठी चकली मी टाकून दाखवते. त्यासाठीच मी ह्या ठिकाणी पॅन ठेवलेला आहे, जे की चकली टाकता येईल. जर कढई घेतली तर आपण थोडंसं खोल घेतलं तर ती एका जागी गोळा होते, त्यामुळं पॅन घेतला असेल तर आपण अशा चकल्या बनवू शकतो मोठ्या आकारामधल्या. हवी तितकी मोठी आपण ही चकली बनवू शकतो. अगदी शिल्लक राहिलेल्या शेवटच्या पिठामध्ये मी ही चकली बनवलेली आहे.
आता ह्या ठिकाणी आपली चकली टाकून झालेली आहे. आपल्या गॅस मिडियम ठेवून अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. एका साईडला आता ही व्यवस्थित तळली की आपण दुसऱ्या साईडला असंच तळून घेणार आहोत. चकली तळत आहे, अगदी मिडियम ठेवलेला आहे आपण गॅस. तोपर्यंत आपण राहिलेलं शिल्लक पीठ जे आहे थोडंसं आपण आता पात्रामध्ये टाकून देणार आहोत. कारण आता आपल्याला प्लेट बदलायची आहे. ह्या ठिकाणी दुसरी प्लेट आपण आता ह्या ठिकाणी टाकणार आहोत. तर पीठ टाकून झालेलं आहे. चकली सुद्धा तळून झालेली आहे. आता चकली आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. चकली आणि आपल्या छोट्या चकल्या बनवून तयार झाल्या आहेत. दुसऱ्या पदार्थाची आपण तयारी केलेली आहे. पात्रात आपण पीठ सुद्धा टाकून ठेवलेलं आहे. ह्या ठिकाणी मोठ्या शेवाची प्लेट घेतलेली आहे, ती घालून प्लेट घालून झाले की आता ह्यामध्ये आपण शेव टाकून घेणार आहोत. शेव आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कुठेही कसंही टाकायचं, कारण आपल्याला हे शेवटी ह्याची आपल्या भुजियाच बनवायचं आहे. त्यामुळे लहान मोठ्या आकारामध्ये असं गाळलं तरी चालते, कारण आपल्याला मोठी अख्खी शेवची फणी बनवायची नाही, तर तुकडे शेवच बनवायची आहे. त्यामुळे कसंही टाकलं तरी चालते. अगदी कुरकुरीत 8 दिवसाकरता सुद्धा तुम्ही जर अशी शेव बनवून ठेवली तर बिलकुल काहीच होत नाही. एका साईडनं व्यवस्थित तळली की आपण दुसऱ्या साईडनं सुद्धा असंच अगदी कुरकुरीत तळून घेणार आहोत. पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल की अगदी कुरकुरीत ही शेव तळत आहे. रंग बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे, जे की अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी होईल. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी कुरकुरीत तळलेली आहे. जे की आपण ह्या ठिकाणी बटाटा वापरलेला आहे, त्यामुळे मॉइश्चर असतं, ते पूर्ण मॉइश्चर गेल्याशिवाय ह्या ठिकाणी आपली ही शेव कडक होत नाही. आता तसंच आपण दुसरी शेव सुद्धा टाकून दिलेली आहे, ती सुद्धा आपल्याला तसंच तळून घ्यायचं आहे. तर फटाफट आपले हे पदार्थ बनवून झालेले आहेत. ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 3 प्रकारचे आपण पदार्थ ऑलरेडी बनवलेले आहेत. आता आणखीन आपल्याला 2 प्रकारचे पदार्थ बनवायचे. एकाच मिश्रणापासून आपण 5 पदार्थ ह्या ठिकाणी बनवलेले आहेत. कुठलाही एक पदार्थ तुम्ही जरी बनवून खाल्लात अगदी परफेक्ट आहे. नवरात्रामध्ये तुम्ही अगदी स्नॅक्समध्ये जर बनवून ठेवलं तर जाता येत खाऊ शकतो. त्याच पिठाची आता ह्या ठिकाणी आपण अशा चपट्या वडे बनवून घेतलेले आहेत, किंवा तुम्ही आणखीन ह्यापेक्षाही पातळ बनवलं तरी चालतात. छोट्या आकारामध्ये आपण ह्या ठिकाणी वडे बनवून घेतले, ते सुद्धा आपल्याला तसेच गोल्डन ब्राऊन कलरमध्ये तळून घ्यायचे. हलक्या भुकेसाठी अगदी परफेक्ट आपण ही रेसिपी जर बनवून ठेवलं तर जाता येता खाण्यासाठी परफेक्ट आहे. हे खाऊन जर 4 शेंगदाणे घेतले सोबत खाण्यास, मधल्या वेळामध्ये आरामात आपण हा पदार्थ खाऊ शकतो. आता ह्या ठिकाणी आपले वडे सुद्धा असे तळत आहेत. वडे आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपला गॅस मिडियम ठेवूनच तळून घ्यायचा आहे. आपण जेही पदार्थ केला त्या पदार्थाला आपला गॅस मिडियम ठेवूनच तळून घ्यायचं आहे. गॅस फुल करून तळून घ्यायचं नाही, जे की आतपर्यंत आपल्याला क्रिस्पी करायचं. त्यामुळे गॅस मिडियम ठेवून आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपले वडे तळून वडे सुद्धा मी काढून घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी राहिलेल्या शिल्लक पिठाचे आपल्याला पकोडे टाकायचे. अगदी लहान आकारात, मी थोडं शिल्लक तेल असल्यामुळे थोडेसे लहानच आकारामध्ये पकोडे टाकले आहेत. तुम्ही जर मोठी कढई ठेवला तर अगदी मोठ्या आकारात पकोडे टाकले तरी चालतात. आता पूर्ण आपल्याला पकोडे टाकून घ्यायचे. ह्या ठिकाणी पकोडे टाकून झालेले आहेत. तसेच आपल्याला सेम गॅस मिडियम ठेवून तळून घ्यायचे. अगदी कुरकुरीत आपले हे पकोडे छोटे बनवून तयार झालेले आहेत. अगदी ह्यासोबत मिरची तळून घेतली तरी चालते. पाहू शकता अगदी मस्त. दिवाळीला जसे आपण फराळाचे पदार्थ बनवतो त्याच पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीने नवरात्र स्पेशल आपण ह्या ठिकाणी काही स्नॅक्समध्ये पदार्थ बनवलेले आहेत. तुम्हाला हे पदार्थ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, किंवा ह्यामधला तुम्हाला एकही कुठला पदार्थ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. एक लाईक जरूर करा. पाहता शेव लक्षात येत असेल की किती कुरकुरीत झालेली आहे. तुम्हाला मी ह्याचा आवाज सुद्धा दाखवते चकलीचा, की चकली किती कुरकुरीत झालेली आहे. अगदी अशा चकल्या जर तुम्ही बनवून ठेवला तर सर्वांनाच आवडतील. नवरात्रामधले उपवास कधी संपतील हे सुद्धा कळणार नाही, असे नवनवीन पदार्थ तुम्ही बनवून खा. आणखीन आपण भरपूर अशा रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत नवरात्रामधल्या, तुम्ही नक्की त्यासुद्धा जाऊन पहा. जर माझ्या चॅनल नाही नसेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. तुम्हाला हे सर्व पदार्थ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.